म्हणजे लोग धोने निकला एक दिवाना शिरोनाई मोटो ब्लॉगर नाम आहे हमारा। तर आपण सिरीज चालू केलेली आहे बेस्ट ट्रॅकिंग प्लेस, त्याचा आहे डे 2। तर आज आपण जाणार त्या प्लेसला ज्या ठिकाणी आपल्याला ट्रॅकिंग करायला जायचं आहे। तर सगळ्यात पहिला आपण हेल्मेट घालून माईक माउंट करायचं आहे, तर ते करून घेऊन मग आपण जाणार आता इथून। तर आपण आता हेल्मेटमध्ये माईक माउंट केलेला आहे, तर हेल्मेट घालून आता जाणार आपण। चला तर मग जाऊया हेल्मेटमध्ये माउंट। तर भावांनो, आपण आता इथून आता आपण जर्नी चालू करणार आहोत ट्रॅकिंग साठी जाण्याची। तर हा प्लेस आहे माझ्या घरापासून जयसिंगपूर उदगाव पासून 10 ते 12 किलोमीटर। आता इथले जे लोकलचे लोक आहेत त्यांना माहित झालंच असेल मी कुठे जाणार आहे, कोणत्या डोंगरावर जाणार आहे। जर तुम्ही म्हणजे बाहेरचे असाल, म्हणजे लोकल सोडून जर बाहेरचे असाल, तर मी तुम्हाला लोकेशन आणि त्या डोंगरचं नाव मी कमेंट मध्ये सांगतो। तर मी इथून दाखवतो तुम्हाला, ज्या डोंगरला जायचंय ते इथून डोंगर दिसायलाय, दाखवतो तुम्हाला। ते जे डोंगर दिसते ना समोर, त्या डोंगरावर जायचं आपल्याला। तर मी इथून जाण्याची जर्नी बघा, कुठं कोणता रस्ता कुठं जातो हे दाखवणार मी त्यात। तर चला तर मग जाऊया। तर भावांनो, सगळ्यात पहिला आपल्याला काहीतरी म्हणजे 2 वस्तू घ्यायचे आहेत। एक पाणी बॉटल, आपल्याला पाणी लागणार, मी पाणी घेतलेलं नाही, सॉरी चुकून माझ्या लक्षात नाही राहिलं। ते पाणी बॉटल एक घ्यायची आपल्याला, प्लस काहीतरी खायला पण घ्यायचं आपल्याला। खायला घेऊन मग आपण जाणार आहोत डोंगरवर, तिथून आपली जर्नी चालू होणार। तर आता आपण हा रोड आहे जयसिंगपूर रेल्वे स्टेशन रोड, ह्या रोडनं मला थोडं जवळ पडेल। वातावरण एकदम मस्त झालेलं आहे, म्हणजे ढगाळ वातावरण झालेलं आहे। तर पाऊस येण्याची शक्यता तर थोडीशी आहे, तर पाऊस यायला नको। जर्किन आहेच, जर्किन असून काय फायदा नाही, कारण का बाकीचं जे सेटअप लागते पावसासाठी ते मी काहीच घेतलं नाहीये। तरच पाऊस यायला नको, पाऊस जर आला तर खूप हाल होणार आपलं। तर आपल्याला घ्यायचं आहे पाणी बॉटल, पुढे घेऊया पाणी बॉटल घेऊन मग आपण जाणार आहोत आता ट्रॅकिंग साठी। ये बाबा काय करतो टाटा, देश का लोहा अगर टकरा गया तो मैं सीधा जाऊंगा स्वर्ग में रतन टाटा से मिलने। गचका पाहिजे, सगळंच लागलं, काय बोलायचं काम नाही। Went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You are not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. ये मग काका पेरू कसे आहेत? 120 नको मला, एक 2 द्या मोठे जरा। नको, अर्धा किलो, 2च लागणार आहेत। 2च अर्धा किलो बसतात। जरा पिकलेले असले तर द्या, लय कच्चे देऊ नका। आता आपण घेत आहोत पेरू घेतल्यानंतर मग आपण जाणार तिथून
हे सगळे पेरूवाले आहेत बघायच्या उमळवर पुतळी इथं सगळे पेरूवाले असतात. आपण घेतलेले आहेत पेरू काहीतरी खाण्यासाठी. तर आता आपण जाणार आता इथून कमीत कमी राहिला असेल 10 किलोमीटर राहिला असेल. चालेल का नोटी? हा बरोबर. मग आपण आता एक गोष्ट राहिली